नमस्कार, मी हेमांगी प्रभू. माझं मुंबई दादर शिवाजी पार्क इथे निमिषू क्रिएशन्स नावाने बुटीक आहे. या बुटीकमध्ये मी गेली 15-20 वर्ष ड्रेस मटेरियल, रेडीमेड ड्रेसेस, दागिने, पर्सेस इत्यादीचा व्यवसाय करते आहे. पण गेल्या 7-8 वर्षांपासून मी साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. आणि हा व्यवसाय करत असतानाच मला साड्यांची जी माहिती, जो इतिहास कळला, तो तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावा म्हणून हे चॅनेल. नमस्कार. नवा भाग, नवीन राज्य, नवीन साडी. आज आगमन होणार आहे बालुचरी साडीचं. बांगलादेश आणि भारतातील पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा राज्यातील स्त्रिया प्रामुख्याने ही साडी परिधान करतात. जवळपास 200 वर्षापूर्वी मुर्शिद कुली खान या वेस्ट बंगालच्या नवाबाने बांगलादेशातील ढाका इथून ही कला मुर्शिदाबाद येथील भगीरथी नदीच्या काठी वसलेल्या बालुचरी या गावात आणली. बालू म्हणजे वाळू आणि चेरी म्हणजे नदीचा काठ. पुढे या गावावरूनच या साडीला बालुचरी हे नाव पडलं. त्या काळात बालुचरी साडीवर नवाबांचं आयुष्य, हुक्का ओढणाऱ्या राजघराण्यातील स्त्रिया, रथावर स्वार होऊन जाणारे नवाब किंवा ईस्ट इंडिया कंपनीत काम करणारे युरोपियन ऑफिसर यांची चित्रं विणली जात. पुढे गंगा नदीला भरपूर पूर आल्यामुळे बालुचरी गावातील विणकरांना नाईलाजाने विष्णुपूर या बांगूर जिल्ह्यातील गावी स्थलांतरित व्हावं लागलं. त्या काळात असलेल्या मल्ल्या राजवटीत या व्यवसायाला भरभराटीचे दिवस आले. परंतु नंतर मात्र इंग्रजांच्या राजवटीत हे चित्र पालटलं. इंग्लंडमध्ये बालुचरी साडीची रेप्लिका तयार करण्यात इंग्रजांना अपयश आल्यामुळे चिडलेल्या इंग्रजांनी इथल्या गरीब विणकरांवर अनेक आर्थिक निर्बंध लादले आणि म्हणून हा व्यवसाय संपुष्टात आला. परंतु 20व्या शतकात शुभो ठाकूर नावाच्या कलाकाराने अक्षय कुमार दास नावाच्या निष्णात विणकराला आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आमंत्रित केलं आणि त्याला जॅकवार्ड टेक्निकने साडी विणण्याचं प्रशिक्षण दिलं. अक्षय कुमारने ही कला विष्णुपुरातील अनेक विणकरांना शिकवली. सर्वप्रथम बालुचरी साडी ही जाळ टेक्निकने विणली जात असे आणि त्यासाठी ही साडी तयार करायला जवळपास 12 ते 15 आठवडे लागत. परंतु जॅकवार्ड टेक्निकने मात्र ही साडी 1 ते 2 आठवड्यात मागावर तयार होऊ लागली आणि बालुचरी साडीला पुनरुज्जीवन मिळालं. बालुचरी साडी विणताना वापरलेल्या धाग्यांवरून तिचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. रेशम बालुचरी, यात एकाच रंगाच्या रेशम धाग्याने पूर्ण नक्षी केली जाते. दुसरं मीनाकारी बालुचेरी, यात 2 किंवा 3 रंगांचे रेशीम धागे वापरून विलोभनीय मीनाकारी काम केलं जातं. ही साडी नॉर्मली ब्राईट रंगांच्या नक्षीकामाने बनते. तिसरा प्रकार आहे स्वर्णचरी बालुचेरी. या साडीवरचं नक्षीकाम सोनेरी किंवा चंदेरी धाग्याने म्हणजे जरीने केलं जातं. या मनमोहक कलाकृतीने स्वर्णचरी साड्यांचं डिझाईन इतर साड्यांपेक्षा उठून दिसतं. आता ओरिजिनल बालुचरी साडी कशी ओळखावी? तर या साडीचं जे बेसिक फॅब्रिक आहे ते बनारसी साडीच्या तुलनेत अधिक कॉम्पॅक्ट आणि जड असतं. ओरिजिनल बालुचरी ओळखण्याचा सोपा उपाय म्हणजे हिचा लांबलचक पदर आणि त्या पदरावरती परफेक्ट आयताकृती कॉर्नर्सवर तयार केलेल्या मोटिव्सच्या साह्याने तयार झालेलं एक कंटिन्युअस डिझाईन. तिसरी गोष्ट म्हणजे ही डिझाईन्स उभ्या धाग्यांवर रेशम किंवा सिल्कचे एक्स्ट्रा धागे विणून तयार केली जातात, जे वैशिष्ट्य आपल्याला बनारसी किंवा इतर सिल्क साड्यांमध्ये दिसत नाही. मधल्या काळात बालुचरी साड्या सिल्कप्रमाणे कॉटनमध्ये सुद्धा बनू लागल्या. परंतु सरकारने या साड्यांना GI टॅग बहाल केल्यापासून मलबेरी सिल्क किंवा ज्याला लोकली बिशनपुरी सिल्क म्हणून ओळखलं जातं, त्या सिल्कने बनलेल्या साड्याच ऑथेंटिक बालुचरी सिल्क म्हणून मान्यता प्राप्त झाल्या. आता बालुचरी साडीची काळजी कशी घ्यावी? तर सर्वात प्रथम म्हणजे ही साडी वारंवार धुवू नये. त्यामुळे साडीवरची चमक म्हणजे लस्टर निघून जातं. अगदीच घरी धुवावीशी वाटली साडी तर सौम्य डिटर्जंटनी हलक्या हाताने साडी धुवावी. उगीचच खेचू किंवा ताणू नये. त्यामुळे या साडीच्या इंटिग्रिटी म्हणजेच अखंडतेवर परिणाम होतो. साडी सावलीत वाळवावी. त्यावर डायरेक्ट सूर्यप्रकाश पडू देऊ नये. साडी पूर्णपणे सुकल्यावरच लो टेम्परेचरला या साडीला इस्त्री करावी. हाय टेम्परेचरमुळे साडीचे सिल्कचे नाजूक धागे आणि पर्यायाने त्याच्यावरच्या मोटिव्सना इजा पोचण्याची शक्यता असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही साडी मलमल किंवा कॉटनच्या कपड्यात गुंडाळून ठेवावी. त्यामुळे मोल्ड्स, मॉइश्चर किंवा कीटकांपासून या साडीचं रक्षण होतं. बालुचरी साडी नेसणं
म्हणजे सिल्कच्या धाग्यांमध्ये विणलेली सुंदर कथा उलगडणं. या सुंदर कथेला 2009-2010मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नॅशनल अवॉर्ड मिळाले. बालुचरी साडी म्हणजे भारताची परंपरा, इतिहास, संस्कृती आणि कलाकारी यांचा उत्तम संयोग आहे. बालुचरी आणि त्यासारख्या इतर अनेक मौल्यवान साड्यांची माहिती समजून घेण्यासाठी माझं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.